11वीं सेंट्रलाइज्ड एडमिशन प्रोसेस, माहिती पुस्तिका। नमस्कार यात्रीगण, कृपया ध्यान दें। अगर आप 10th पास 10वीं पास हुए हैं तो कृपया इस डॉक्यूमेंट को पढ़ने की कोशिश ना करें। हो सकता है ये डॉक्यूमेंट 77 पेजेस का है, 77 पेजेस का। ये पढ़ना 10वीं से भी हार्ड हो। कृपया ध्यान दें। सूचना समाप्त। जनहित में जारी। देखिए, मी आहे ना हे करायला, हे सगळं वाचून तुम्हाला समजायला. तुम्ही कशाला काळजी घेतायत? आता आज आपले काय बोलूया, यातून आपण पान क्रमांक 34 मध्ये जायचंय, कारण की सुरूमध्ये खूप त्यांनी औपचारिक भाषण वगैरे दिलेलं, ते आपल्याला समजणार पण नाही. त्यांची एकदम ही भाषा आहे मस्त, म्हणजे अधिकारिक भाषा. आता बघा, 13% शेड्यूल कास्ट SC, ST 60%, विमुक्त जाती VJA 3%, NT B C आणि D 2.5 3.5 आणि 2%. स्पेशल बॅकवर्ड क्लास हे नवीन SEBC नवीन आलेलं आहे. नाही, हे वेगळं आहे. SEBC खाली दिलेलं आहे. स्पेशल बॅकवर्ड क्लास 2%, अदर बॅकवर्ड क्लास OBC 19%. SEBC नवीन आलेलं आहे, ते एक नवीनच कॅटेगरी आलेलं आहे. म्हणजे जे मुले मराठा असतील आणि ते इकॉनॉमिकली फायनान्शियली थोडेसे वीक आहे, त्यांच्यासाठी आहे. अजून एक इकॉनॉमिकली वीक सेक्शन तो वेगळा आहे, तो 10%, 28, एकूण झाले 28%. या व्यतिरिक्त, हा हे खूप कन्फ्युजिंग आहे, पण तरीही तुम्हाला सांगतोय, प्रत्येक कॉलेजला हक्क आहे की ते इन हाऊस, जर त्याचं शाळा असावी आणि शाळा आणि कॉलेज, तर 10% ते इन हाऊस घेतात. 5% मॅनेजमेंट कोटा, मॅनेजमेंटची इच्छा, त्यांनी विकावं किंवा कोणाला द्यावं. जर अल्पवयीन, म्हणजे आता सिंधी कॉलेज आहे, सिंधी कॉलेजमध्ये सिंधी लोकांना 50% असतं. 50%, बापरे, असं आहे. ठीक आहे, हे सगळं झालं. तर समजून घ्यायचं की एवढं रिझर्वेशन असतं. आणि ओपनसाठी 28%, बरोबर. तर आता तुम्हाला या व्यतिरिक्त बघा, त्यांची अजून अट आहे. एवढं कन्फ्युजन बाबा, महिलांसाठी 30, अल्पसंख्य संस्थाच्या शाळेत, अल्पसंख्याक शाळेत 30%, बिगर अल्पसंख्याक महिलांसाठी, मुलींसाठी 30%, दिव्यांग 4%, प्रकल्प व भूकंपग्रस्तीत 5%, ते बरोबर आहे. केंद्र शासित, केंद्र आणि राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत त्यांचे मुलांचे ट्रान्सफर होतो, त्यांचे 5%, ते पण महत्वाचं आहे. अनाथ मुले आहेत, हे मला चांगले आवडलं की अनाथ मुलांसाठी 1% निदान एक रिझर्वेशन आहे. त्यांना खूप फरक पडतो, है ना. त्यांना मार्क्स कमी भेटत तरी त्यांना व्यवस्थित भेटतं. तर 55% पर्यंत हे पण आहे. म्हणजे हे सगळं गोंधळ आहे. तुम्ही एवढी काळजी करायची नाहीये. उद्या फॉर्म येतोय 26 तारखेला, फॉर्म भरायचंय आणि मस्त निवांतपणे झोपायचंय, आणि फॉर्म मध्ये काय भरायचंय, कसं भरायचंय, ते सगळं महत्वाचं आहे. एवढी काळजी करू नका की अरे बाबा इतना रिझर्वेशन आहे, मेरे को मिलेगा नाही मिलेगा. पहिली अट म्हणजे तुम्ही पहिला जे नाव टाकलं ना कॉलेजमध्ये, त्यामध्ये तुमचं नाव आला, मग तुम्हाला फॉर्म म्हणजे तुम्हाला करावंच लागेल, ते तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल, हे नक्की ठेवा. म्हणजे पहिला जे तुम्ही लिहिताय ना, पहिला ऑप्शन, ते महत्वाचं आहे, ते तुम्हाला घ्यावंच लागेल, कंपल्सरी आहे. तर आता काय होतं की आता यामध्ये टप्पे, 4-5 टप्पे मी थोडक्यात सांगतोय, म्हणजे तुम्हाला पण सोपं जाईल, आणि आणि हे सगळं गोंधळ तुम्हाला समजणार नाही. 26 ते 3 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, बरोबर. फॉर्म भरताना खूप काळजी घ्यायची आहे, बरोबर. नंतर राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 येत राहील. ठीक आहे. आता त्यामध्ये तुम्हाला पहिल्या तुम्हाला भेटले समजा 74%, 34% किंवा 84 किंवा 94, काही तुमचा फर्स्ट ऑप्शन, ते तुम्हाला घ्यावंच लागेल ऑप्शन. तुमचा नंबर आला, घ्यावंच लागेल ऍडमिशन. मग काय करायचं, मग कॉलेज ऑफलाईन जाऊन कॉलेजला जायचं, तिथे फॉर्म भरायचं, तिथे फीस विचारायची, फीस किती आहे. ऍक्च्युली ऑनलाईन दिलं असतं आणि ऍक्च्युअल फीस थोडा फरक येतं, जास्तच असतं फीस काहीतरी इथे तिथे. ते करायचंय आणि ऍडमिशन घेऊन टाकायचंय, बस तेवढंच है ना. आणि ते कॅप राऊंड म्हणतात, एक मस्त कॅप. आता तुम्हाला 10वी पास है ना, आता मोठ्या झाल्या, तुम्हाला टोपी भेटणार, कॅप राउंड. याद रखना, जिंदगी में कैप राउंड रहता है हर एडमिशन में. सेंट्रलाइज एडमिशन प्रोसेस, कॅप राउंड, है ना. सीईटी माहिती आहे खूप, पण कॅप काय, कॅप राउंड. ठीक आहे, काळजी करू नका, मस्त एन्जॉय करा. करिअर मार्गदर्शनसाठी कोणता, मी स्टुडंट सायकोलॉजिस्ट आहे, सायंटिफिक पद्धतीने महाराष्ट्रात करणारा कदाचित मीच असावं. बरेच कमी लोक आहेत, हे मला माहित आहे. पण मुलांचं ब्रेन कसं आहे, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स काय घ्यायचं, आणि पुढे अभ्यास कमी पैशात कसं करायचं, स्पर्धा परीक्षकांची तयारी कशी करावी, ही सगळी माहिती तुम्हाला आणि मार्गदर्शन आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. 100 रुपये मध्ये मी 15,000 घेतो, मी 100 रुपयाला तयार आहे तुम्हाला
करिअर काउन्सिलिंग करायला ऑनलाईन नक्की या. या संधीचा लाभ घ्या. ही संधी 26 तारीख ते 3 तारखेपर्यंत राहील. ठीक आहे ना. मोबाईल नंबर दिलेला आहे आमचा 9137101346. 9137101346. व्हॉट्सअप करायचा आहे. फोन मी उचलायला वेळ भेटत नाही, पण व्हॉट्सअपला मी उत्तर देतो. ठाणे स्टडी सर्कल. ठीक आहे. जय हिंद. काही शंका असेल कमेंट करा. आणि हा ऍडमिशन सगळ्यांना भेटतं. काही काळजी करायचं. आणि हा एक अजून एक अरे मेन 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 राहिलं बाबा. थांबा 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 थांबा. कोणता कॉलेज घ्यायचं हे म्हणतात हे चांगलं आहे, ते म्हणतात ते चांगलं आहे. हमेशा मुलांचं करिअर बुडणार की काय काय होणार. काही कर्ज नाहीये. हे 11th-12th फॉर्मॅलिटी आहे. एक औपचारिकता मात्र आहे. 11th-12th मुलांचं आयुष्यात काहीही फरक पडत नाही. 12वी नंतर स्पर्धा परीक्षा आहे, त्यातून मुलांचं आयुष्य घडवणार. 10वी-12वीचा काहीही महत्व नाहीये. ही फक्त फॉर्मॅलिटी आहे. एवढी काळजी डोक्याला ताप घेऊ नका. एक टेप टेप आहे तुमचं. पटपट्टी फुटपट्टी आहे. टेप आहे. मीटर आहे. असं धागा आहे. धागा. तर असं घरातून असं मोजायचं. कोणता कॉलेज जवळ आहे, हे कोणता कॉलेज जवळ आहे, बाजू में कोणचा आहे, बाजू में कोणचा आहे, तिथे ऍडमिशन घ्यायचं. ठीक आहे. 11वी-12वी अभ्यास शेवटी आम्हालाच करावं लागतं. काय ना, टीईटी क्वालिफाईड लोक कॉलेज पण जास्त नाही, तुम्हाला माहित आहे. तर आम्ही आहोत ना युट्यूबवर, सगळं तुम्हाला शिकवतो. आणि ते करिअरचा विसरून जा. करिअरचा 11वीचा काही संबंध नाही. ठीक आहे. वोकेशनल वोकेशनल कोर्स घेऊया का, असं काही हे सगळं कामाचं नाहीये. वोकेशनल घेऊन न घेताही तुम्हाला आयआयटी मध्ये ऍडमिशन भेटणार. वोकेशन घेऊन तुम्हाला आयआयटी मध्ये ऍडमिशन भेटणार नाही. भेटा असं काही असं खात्री बित्री नाहीये. काहीही काळजी करू नका. विचारा. फक्त प्रश्न विचारा. आम्ही उत्तर देतो. जय हिंद.